नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था येणाऱ्या 1-2 दशकामध्ये किती वेगाने वाढणार आहे ते. आणि हे काय आपल्याला वेगळं सांगायला नको. कारण जिथे अमेरिका आणि युरोपमधील देश वाढत्या महागाईचा सामना करताना दिसतायत, तिथे भारताने गेल्या दशकामध्ये एव्हरेजली 5.5% रेटने ग्रोथ केली आहे. म्हणून अनेक अर्थतज्ञ येणारे दशक हे भारतासाठी अमृतकाळ असेल असं म्हणतायत. आता असं नाही की भारतामध्ये इन्फ्लेशन नाहीये, पण कंपेअर टू अदर कंट्रीज भारतामध्ये तसं बघायला गेलं तर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे. आता भारताला जर आपली इकॉनॉमिक ग्रोथ अधिक वेगाने करायची असेल, तर इन्फ्रास्ट्रक्चर परफेक्ट करायला पाहिजे. ज्यामध्ये रेल्वे, पोर्ट, ब्रिज, रस्ते अशी प्रत्येक गोष्ट परफेक्ट असायला हवी. असं झालं तर ट्रान्सपोर्टेशन ईझी होईल. सामानाची ने-आण करण्यास सुरळीत होईल. याचा अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर जर परफेक्ट असेल, तर भारताची इकॉनॉमी अजून वेगाने वाढत जाणार आहे. चायनाची अर्थव्यवस्था 1990च्या दशकात ज्या स्टेजला होती, त्या स्टेजला आता सध्या आपण आहोत. त्यानंतर चायनामध्ये सुद्धा प्रचंड डेव्हलपमेंट होत गेली. जगभरातील अनेक कंपन्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट चायनामध्ये केली आणि आता नेमकी हीच स्थिती भारताची आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक कंपन्या इन्व्हेस्टमेंट करायला उत्सुक आहेत. इनफॅक्ट अनेक कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. याचं कारणच असं आहे की या कंपन्यांना माहिती आहे की भारतामधील येणाऱ्या काही दशकातील अर्थव्यवस्थेतील जी वाढ आहे ती प्रचंड प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सुद्धा शेअर मार्केटच्या थ्रू जर अशा ग्रोविंग मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर आपल्याला सुद्धा या इन्व्हेस्टमेंटचा जबरदस्त रिटर्न किंवा जबरदस्त फायदा होणार आहे. मित्रांनो, या भारताच्या इकॉनॉमिक ग्रोथमध्ये लॉजिस्टिक सेक्टरचाही फार मोठा किंवा चांगलाच वाटा असेल असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यालाच अनुसरून पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी किंवा गेल्या वर्षी म्हणता येईल की नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीची घोषणा केली होती. याचं कारण असं आहे की जर ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित झालं किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट जर व्यवस्थित किंवा सुरळीत झालं, तर त्याचा सुद्धा इकॉनॉमिक वाढीमध्ये चांगला परिणाम दिसून येणार आहे. या व्हिडिओमध्ये अशाच एका कंपनीचा आपण अभ्यास करणार आहोत की जी लॉजिस्टिक सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. एकदम नवीन कंपनी असून या कंपनीला भविष्यामध्ये खूप चांगली ग्रोथ येऊ शकते. आणि या कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट आतापासून करून ठेवली, तर वाढणाऱ्या इकॉनॉमी बरोबर या कंपनीचा बिझनेस वाढत जाईल आणि त्याचबरोबर आपल्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा चांगल्या प्रकारचं रिटर्न मिळू शकेल. तर या कंपनीचा बिझनेस काय, कशा पद्धतीने कंपनी बिझनेस करते, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सध्या लॉजिस्टिक सेक्टरमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आता वाढल्याचं दिसून येते आणि ज्या पद्धतीने इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वाढत जाईल, त्या पद्धतीने किंवा त्या प्रमाणात अशा कंपन्यांना, लॉजिस्टिक कंपन्यांना सुद्धा फायदा होताना दिसून येईल. या कंपनीची करंट प्राइस आहे ₹52. आता बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये चमक आली असेल की अशा कंपन्या, छोट्या प्राइसवाल्या कंपन्या आम्हाला पाहिजेत. पण मित्रांनो, कोणत्याही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट ही त्या शेअरची प्राइस बघून न करता बिझनेस बघून करावी. कारण बिझनेस, आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ती बिझनेसमध्ये करणार आहोत, त्या शेअरमध्ये करणार नाहीत. म्हणजेच जर बिझनेस वाढला तर त्या कंपनीचा प्रॉफिट वाढेल, प्रॉफिट वाढला तर त्या शेअरची किंमत वाढेल आणि शेअरची किंमत वाढली तर आपल्याला फायदा मिळेल. नुसतीच कमी किंमत आहे म्हणून जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि पुढे जाऊन जर त्या कंपनीला लॉस झाला, तर अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपला सुद्धा लॉस होणार. त्यामुळे प्राइस फॅक्टर इथे काही काम करत नाही. बिझनेस सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून सुरुवातीची 2-3 मिनिटे आपण त्याच्यामध्येच घालवली. कारण का, तर आपल्याला बेस कळला पाहिजे बिझनेस कसा चालतो. बिझनेस जर चालला व्यवस्थित तर शेअर व्यवस्थित चालेल आणि शेअरची प्राइस वाढत गेली तर त्याचा आपल्याला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आपल्याला फायदा होऊ शकतो. या कंपनीने सुद्धा सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 20% चे रिटर्न दिले आहेत. ही कंपनी सुद्धा थोडीशी क्रॅश झाली होती आणि त्याच्या बॉटम पासून जर एक्झॅक्टली आपण रिटर्न पकडले, तर या कंपनीने आतापर्यंत बॉटम पासून 50 ते 60% रिटर्न दिलेले आहेत. पण मार्केटमध्ये एवढं कोणी परफेक्शन देत नाही किंवा परफेक्ट नसतो की जो असा बॉटम पकडेल आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करेल किंवा टॉप पकडेल आणि तिथे सेल करेल. त्यामुळे हे एव्हरेजली रिटर्न आपण पकडू शकतो की कंपनीने आतापर्यंत 20% रिटर्न दिलेलं आहे. कंपनीचं नाव आपण पाहू शकतो की अल कार्गो टर्मिनल लिमिटेड.
ही कंपनी कंटेनर डेपोटचं काम करते. याचा अर्थ येणाऱ्या जो इम्पोर्ट केलेला माल असतो किंवा एक्सपोर्ट केलेला माल असतो, अशा मालाला स्टोरेज करण्याचं काम ही कंपनी करते. आपण इथे पाहू शकतो की हे पोर्ट आहे. इथे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करणारा माल इथे उतरवला जातो किंवा इथूनच दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो. पण तो पाठवण्या अगोदर किंवा माल आल्यानंतर तो ज्या ठिकाणी पाठवायचा आहे त्या ठिकाणी पाठवण्याच्या अगोदर या ठिकाणी वेअरहाऊसमध्ये स्टोरेज केला जातो. या कंपनीचा बिझनेस प्रोफाइल जर बघितला तर आपल्याला इथे दिसतंय द कंपनी ऑपरेट्स 7 CFS अँड ICD फॅसिलिटीज इन इंडिया, ऑफ विच 4 आर फुल्ली ओन्ड. म्हणजे याच्यापैकी 7 पैकी 4 ज्या कंपन्या आहेत या कंपनीच्या मालकीच्या असून 3 ज्या सबसिडियरी आहेत त्या जॉईंट व्हेंचरमध्ये काम करतात. आणि याच्यामध्ये दिस फॅसिलिटीज हँडलिंग ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट फॉर कार्गो, म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या गोष्टींचं स्टोरेज करण्याचं काम ही कंपनी करते. त्याचबरोबर कंपनीचा बिझनेस कुठे कुठे पसरलाय तर आपल्याला इथे दिसतंय की मुंबई, मुंड्रा, कोलकाता, चेन्नई किंवा नेपाळमधील बिराटनगर अशा ठिकाणी कंपनीचा बिझनेस पसरलेला आहे. कंपनीचं मार्केट शेअर आपण पाहू शकतो की 13% आहे. शिवाय कंपनी काम कुठे कुठे करते तर ते डिटेल्स आपल्याला इथे दिसते. JNPT नवी मुंबई, चेन्नई, कोलकाता, मुद्रा, दादरी, म्हणजे अशा अनेक ठिकाणी कंपनीचा बिझनेस चालू असल्याचं दिसून येत आहे. कंपनी कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर आपल्याला इथे दिसतंय की इम्पोर्ट हँडलिंग, एक्सपोर्ट हँडलिंग अशा प्रकारच्या अनेक सर्व्हिसेस आहेत ज्या ही कंपनी आपल्या क्लायंटला प्रोव्हाइड करते. इथे सुद्धा आपण पाहू शकतो की द वेअर हाऊसिंग फॅसिलिटीज ऑफ ऑल कार्गो टर्मिनल्स लिमिटेड आर स्प्रेड ओव्हर 81,800 स्क्वेअर मीटर इन्क्लुडिंग बाउंडेड वेअरहाऊस 14,900 स्क्वेअर मीटर. म्हणजे कंपनीचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. कंपनी जरी छोटी असली तरी कंपनीचा बिझनेस येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोअप झालेला दिसेल. कंपनी एकदम नवीन आणि छोटी असून कंपनीचं मार्केट कॅप केवळ 12,000 करोड आहे. रिटर्न ऑन इक्विटी 55% आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट. आपण इथे पाहू शकतो की कंपनीचा नेट प्रॉफिट 4,000 करोडवरून डायरेक्ट 60,000 करोड पर्यंत वाढलाय. याचा अर्थ या कंपनीचा बिझनेस जबरदस्त चाललेला असल्याचं दिसून येत आहे. कंपनीची बॅलन्स शीट चेक केली तर कंपनीकडे दिसतंय की 165 करोडचं रिझर्व्ह आहे. पण कंपनीवर 400 करोडचं लोन देखील आहे. इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय की कंपनीच्या रिझर्व्ह पेक्षा कंपनीचं लोन आहे ते तिच्यावर जास्त आहे. याचा अर्थ कंपनी जर कधी लॉसमध्ये गेली तर आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकतं. पण अशा छोट्या कंपन्यांमध्ये सगळेच पॅरामीटर काय आपल्याच बाजूने असतील किंवा चांगलेच असतील असं नाही. एखादा पॅरामीटर मायनसमध्ये असू शकतो. म्हणून अशा कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट किती असावी तर जास्तीत जास्त 2,000, 4,000, 5,000, अगदीच जास्तीत जास्त 10,000. याचा अर्थच की आपल्याला ही अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट ही छोटी ठेवायला पाहिजे, जेणेकरून जर लॉस झाला तर तो लॉस मॅनेज करता येईल एवढा असेल. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितली तर प्रमोटर्सकडे जवळपास 70% शेअर्स आहेत. FIS ची पण इन्व्हेस्टमेंट आहे. FIS कडे 8.25% आहेत. DIS ने पण इन्व्हेस्टमेंट केले जवळपास 2% आणि पब्लिककडे 20% ची शेअर होल्डिंग आहे. एकंदरीत इन्व्हेस्टमेंटसाठी ही कंपनी अगदीच काही वाईट आहे असं म्हणता येणार नाही. कंपनीमध्ये ग्रोथ होण्याची पूर्ण क्षमता आहे आणि कंपनी ते करून सुद्धा दाखवेल, कारण नुकतीच कंपनी आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो 11 ऑगस्ट 2023लाच कंपनी लिस्टिंग झालेली आहे आणि तेव्हापासून कंपनीने आतापर्यंत 20%चं पॉझिटिव्ह रिटर्न दिलंय. म्हणजे छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा हा फायदा असतो की याच्यामध्ये लॉस झाला आणि आपण जर छोटीशी इन्व्हेस्टमेंट केली 10-1 हजाराची तर तो लॉस तेवढाच होऊ शकतो. पण ज्यावेळेला प्रॉफिट जर झाला तर 10,000चे 1 लाख पण होऊ शकतात, 10,000चे 10 लाख पण होऊ शकतात. त्यामुळे छोटी इन्व्हेस्टमेंट करून अशा कंपन्यांमध्ये आपण सुरुवात करू शकतो. सुरुवात करताना सुद्धा 2,000-3,000 रुपयांनी सुरुवात करायला हरकत नाही. एकदम 10,000 रुपये इन्व्हेस्ट करण्याची पण काही गरज नाही. छोट्या छोट्या टप्प्यानुसार जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी त्याचे चांगले परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, लॉजिस्टिक्स सेक्टर हे सुद्धा एक ग्रोविंग सेक्टर आहे आणि भारताच्या इकॉनॉमीमध्ये, वाढत्या इकॉनॉमीमध्ये याचा सुद्धा चांगला वाटा असणार आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये आपण आतापासून जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. फक्त लॉजिकली इन्व्हेस्टमेंट आपली असायला पाहिजे.
आणि लॉजिक जर व्यवस्थित गेलं, लॉजिक जर आपलं व्यवस्थित पास झालं, तर मग त्या लॉजिकचं मॅजिक सुद्धा आपल्याला भविष्यात दिसून येईल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या मराठी बांधवांमध्ये याला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.